नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण खारी पाहणार आहोत। चहात बुडवून जी खारी खातो आपण ती घरी कशी तयार होईल ते आपण पाहू सोप्या साध्या पद्धतीने। 2 वाटी मैदा घेतलाय, ओवा घेतलाय आणि 3 टीस्पून तेल घेतले। आपण आता मैदा घेणार आहोत, चाळलेला आहे। तर हे 2 वाटी आपण मैदा घेतलाय। तर हे ओवा आहे तो आपण थोडासा हातावर चोळून टाकणार आहोत। 3 चमचे आपण तेल घेतले, ते मिक्स करायचे आपल्याला। तर मैद्याच्या कणाकणाला आपलं तेल व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। हे बघा, तर शक्यतो तेलच टाकायचं। तेल टाकल्यामुळे आपली खारी ही कुरकुरीत होती। आपण आता हे मिक्स करून घेतलं आहे बघा, आपली मूठ वळल्या जाते चांगली मैद्याची। आता आपण याला पाण्याने भिजवणार आहोत पीठ। अर्धी वाटी पाणी घेतले आपण। आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आपल्याला आणि पीठ मळून घ्यायचे। तर जास्त पाणी नाही घालायचं, एकदम पातळ होईल उंडा, तर आपल्याला तसं नाही करायचंय। त्याच्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी घालायचंय। हे बघा, अर्धी वाटी घेतलं होतं पाणी, पूर्ण लागलं। आता हलका असं मळून घ्यायचं, जास्त दाब वगैरे द्यायचा नाही, हलका मळून घ्यायचा हा उंडा। हे बघा, झाला आपला डो पण तयार। आता याला असंच 10 मिनिटं झाकून ठेवायचंय आपल्याला। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत। तेल घातल्यामुळे नरम राहतो आपला हा उंडा तयार भिजवलेला। तर हे तेल लावून असं ठेवून द्यायचं 10 मिनिटं आपल्याला। खारीला आपल्या चांगले लेयर्स यावं त्यासाठी आपण एक बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी आपण हे 4 चमचे चांगलं तूप घेणार आहोत। याच्यामुळे आपली खारी पण कुरकुरीत होती आणि छान लेयर येतात। हे बघा, 4 चमचे झाले आपलं तूप घेतले आपण। आता ह्या तुपामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकणार आहोत। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा पण टाकू शकता, पण लेयर्स उकलायला वेळ लागतो मैद्यामुळे। त्याच्यामुळे आपण कॉर्नफ्लॉवर पावडर घ्यायचं आणि असं मिक्स करायचं आपण याच्यामध्ये तुपामध्ये। तर 4 चमचे तूप घेतलंय आपण आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतले। हे बघा, असं आपलं बॅटर तयार झालंय। आता हे चला, आता आपण खारी तयार करायला घेऊया। आता आपण हा भिजवलेला जो मैद्याचा गोळा आहे तो आपण थोडासा नरम करून घेणार आहोत त्याच्यावर, पोळपाटावर। आता याचे छोटे छोटे असे 4 गोळे घ्यायचेत आपल्याला काढून। याच्या 4 पोळ्या करायच्यात आपल्याला तयार, एकाच साईजचे। हे बघा, 4 गोळे झालेत। तर एक गोळा घेतला आपण, लाटू याला आपण। तर शक्य तितकं पातळ लाटायचं आपल्याला। तर नवीन आलेल्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा। अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची। हे बघा, पातळ आहे एकदम, जाड नाहीये बिलकुल। अशा प्रकारे आपल्याला 4 पोळ्या लाटून घ्यायच्यात। आता अशी आपण 4 पोळ्या पातळ एकदम लाटून घेतल्यात। हे बघा, बोट सुद्धा दिसायलेत, इतकी पातळ लाटून घ्यायची आपल्याला। आता याच्यावर आपण जे तूप आणि कॉर्नफ्लॉवरचं बॅटर तयार केलं ते लावणार आहोत। तर त्याला थोडंसं हातानेच लावायचं, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित पसरल। हे बघा, लावून घेतलंय आपण याला। आता थोडासा मैदा भुरभुरायचा, मैदा टाकायचा याच्यावर थोडासा। आता ही दुसरी पण पोळी आपण टाकणार आहोत, त्याच्यावर सुद्धा आपण असंच बॅटर लावून घ्यायचे। खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली अशी खारी तयार होणार आहे। याच्यावर सुद्धा थोडासा मैदा भुरभुरायचा। आता आपण ही तिसरी पोळी पण टाकणार आहोत।
असंच बॅटर लावून घ्यायचं हे सगळं. थोडासा मैदा टाकायचा. झालं. आता ही चौथी पोळी टाकायची. तर याला सुद्धा आपण हे लावून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आता याची आपण अशी घडी तयार करायची. सगळं व्यवस्थित दाबून घ्यायचं याला. आता हे दोन्ही साईडने आपण घड्या घातल्यात. त्याच्यावर हे जे बॅटर आहे ते पण लावायचं थोडंसं. हे थोडासा मैदा पण टाकायचा. आता याला आपण काहीच लावणार नाहीत. आता नुसती घडी घालायची. हे बघा, आणि हे असं इकडून टाकून घ्यायचं. हे बघा आपली घडी तयार झाली. आता याला 10 मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. हे बघा 10 मिनिटं झालेत. आपण फ्रीजमधून आता बाहेर काढले. तूप आपलं सगळं ड्राय होतंय, त्याच्यामुळे आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपण याला लाटून घेणार आहोत. तर असं सरळच लाटायचं, समोर मागेच करत राहायचं. याला चौकोनी आकार द्यायचा आपल्याला, म्हणजे कापायला आपल्याला सोपं जातं. आता आपण हे लाटून घेतलंय. हे बघा एवढ्या जाडीचं आयत आकार झाला याचा. आता आपण याची खारी तयार करणार आहोत. हे साईडचं काढून घेतलं आपण. आता अशी आपण खारी कापून घ्यायची. तर हे साईडचे 2 भाग अजून काढून घ्यायचे आपल्याला. हे बघा अशा साईज मध्ये. हे बघा लेअर पण दिसायलात आपल्याला. तर आपण आता याला तळून घेणार आहोत. आता मी याच्यामध्ये हे सोडायले लो फ्लेमवर आपल्याला करायच्या, कारण याचे जे घड्या आहेत त्या अशा उकळल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपण लो फ्लेमवर करणार आहोत. त्याला तळून घेणार आहोत. बघा हलकेसे बबल्स यायला लागलेत. तर लो फ्लेमवरच आपण तळून घेणार आहोत. बघा सगळ्या साईडनं बबल्स यायलेत हळूहळू. बघा कशा सगळ्या अशा आल्हाद वरती आल्यात. तर आपण याला पलटून घेणार आहोत. हे फोकच्या साहाय्याने आल्हाद याला दुसऱ्या साईडने टाकायचे आपल्याला. हे बघा तुम्हाला लेअर पण दिसत असतील. किती छान लेअर यायलात आपल्याला. हे बघा कशा लेअर सुटायला त्याच्या. अशा पलटून घ्यायच्या. आल्हाद असं फोकच्या साहाय्यानेच घ्या. झारा चमचा काही घेऊ नका. एकदम आल्हाद करायचं आपल्याला. आता याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचंय. असे सारखे मधून मधून याला पलटवत राहायचं. हे बघा कशा लेअर यायला त्याला छान. तर सगळीकडनं व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे म्हणून आपण सारखं पलटवत राहायचं याला. तर छान गोल्डन रंग आला आपला याचा. झाली आपली खारी तयार. आता आपण याला काढून घेणार आहोत. तर बघा कशा मस्त लेअर आलेल्या आहेत छान. तर तेल निथळू द्यायचं थोडंसं. तर सगळ्या खारी आपण काढून घेणार आहोत तेलातून. बघा आपली तयार झाली आहे खारी. लेयर्स पण बघा किती छान आलेले आहेत. तर आता मी सगळ्या तळून घेते खारी. बघा कशी क्रिस्पी झाली आपली खारी. आपली खारी तयार झाली आहे. आपण चहा सोबत आता सर्व करू. चला आता आपण चहा मध्ये बुडवून सर्व करू खारी. अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.